बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करतील अशी मान्यवरांना विनंती करते. जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र मेरा बोलो महाराष्ट्र मेरा जय जय महाराष्ट्र मेरा बोलो महाराष्ट्र मेरा. म्हणून म्हणतो मी बोट झालो कसा मी होणार नाही बोट तोवरी मी होणार नाही बोट तोवरी तोवरी देव आत्मा मानणार नाही मी होणार नाही बोट तोवरी तोवरी मी देव आत्मा मानणार नाही खूप जादू सोडणार नाही पुनर्जन्मावर श्रद्धा ठेवणार नाही कधीही कर्मकांड करणार नाही मी तरच होईल बुद्धाचा अनुयायी तरच होईल मी बुद्धाचा अनुयायी अक्त तिथोभव वर विश्वास वैज्ञानिक दृष्टिकोन भीमाच्या आर्य प्रतिज्ञांचे स्मरण आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण बुद्ध धर्म संघाला शरण तेव्हाच म्हणजे बोध झालो असा मी तेव्हाच म्हणजे बोध झालो असा मी. जय भीम नमो बुद्धाय.
विजयादशमी सम्राट अशोकांची जयंती आहे. तुम्हाला नाही माहिती का? ते कोण? ते एक महान चक्रवर्ती राजा होऊन गेले. माइक की आवाज पड़ा तो आवाज नहीं है, माइक को सुनाई नहीं दे रहा है. ते एक महान चक्रवर्ती राजा होऊन गेले. त्यांच्या राज्याची सीमा ही नेपाळ, अफगाणिस्तान इथपर्यंत खूप पसरलेली होती. त्यांच्या राज्याला जम्बुदीप असे म्हणत. त्यांना आम जनतेची खूप काळजी होती. ते प्रवाशांसाठी त्यांनी रस्ते बांधले. रस्त्याच्या कडेनी फळझाडे लावली, विहिरी खोदल्या. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना थंडगार छाया मिळाली. त्यांनी विहिरी खोदल्या, फळांची झाडे लावली. त्यांची भूक भागवण्यासाठी फळे मिळावी म्हणून त्यांनी हा सर्व आवाज आता है थोड़ा बताओ क्या. मनुष्यांसाठी त्यांनी दवाखाने काढले. तसेच वेगवेगळ्या तसेच पशु जवळ करा तोंडाच्या. पशूंसाठी वेगळे दवाखाने काढले. त्या काळात सम्राट अशोकांच्या काळामध्ये भारताला सोन्याची चिडिया असे म्हणत. मला नव्हतं माहिती काय. आता समजलं ना. प्रथम राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजते रायगड किल्ल्यावर. जय भवानी, जय शिवाजी. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते माहिती तरी आहे का? आता तुम्हाला काकू सांगते. अरे बाळांनो, जगाला आदर्श वाटणारे लोकप्रिय आणि संपूर्ण जगाला आदर्श वाटणारे संपूर्ण जगाला आदर्श वाटावा असं संपूर्ण जगाला आदर्श वाटावा असे लोकप्रिय न्यायप्रिय असे न्यायचा राजा म्हणजे शिवाजी महाराज. रयतेचे राजा शिवाजी महाराज. त्यांच्या काळामध्ये स्त्रियांना अतिशय सन्मानित केला जायचा, सन्मान दिला जायचा. त्यांच्या काळात जर स्त्रियांवरती कोणी अत्याचार केला असेल, अन्याय केला असेल, हिंसाचार केला असेल किंवा त्यांना कोणी छळत असेल, त्रास देत असेल तर त्याच वेळेस महाराजे त्यांना कठोर शिक्षा करत असत. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देता येईल. ते त्यांचे शत्रुघ्न सुभेदार होते. त्या सुभेदाराची सून त्यांना आपल्या दरबारामध्ये बोलावलं आणि त्यांना आई म्हणून हे संबोधन दिलं आणि जोडी आणि साडी त्यांना देऊन त्यांना सन्मानित केला आणि स्वगृही त्यांना पाठवलं. दुसरं उदाहरण तुम्हाला देता येईल त्यांच्या लोकप्रियतेचं. शिवाजी राजे हे कधीही मुस्लिम धर्मीयाविरुद्ध नव्हते. कधीही त्यांना इतर धर्माविषयी किंवा मुस्लिमांविषयी भेदभाव वाटत नसायचा किंवा ते राग करत नसायचे. हे आपल्या सहकार्यांना सांगायचे, सहकार्यांनो आपला लढा हा मुस्लिमाशी नाही, मुस्लिम धर्माशी नाही, तर त्यांच्या साम्राज्याच्या विरोधी आहे, साम्राज्याशी आहे आपला लढा. असे ते शिवाजी राजे
महाराजे रयतेचे महाराज होते. रयतेचे म्हणजे त्या प्रत्येक रयत म्हटलं की प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये रयत किंवा लोक ज्यांना आपण म्हणतो या लोकांवरती या रयतेवरती ते जीवापाड प्रेम करत असत. याचं उदाहरण आज तुम्हाला देता येईल. तर असे बरेचसे जीवापाड प्रेम करणाऱ्या अशा जाती वगैरे असतील त्याकडे त्या दुर्लक्ष करत आणि मग त्याचं उदाहरण म्हणून एक सांगायचं झालं तर 18 फकट अशा मावळ्यांना एकत्र ठेवून त्यांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि त्याला म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचं सुराज्य होतं. तर म्हणून एवढी लोकप्रियता एवढी न्यायप्रियता त्यांची ख्याती पसरलेली आहे की आज त्यांना आपण रयतेचे राजा म्हणतो आणि स्वराज्य संस्थापक असेही म्हणतो. अशा त्या शिवाजी महाराजांना मी माझे त्रिवार वंदन करतो. त्रिवार वंदन करते. आता सादर करीत आहे वक्तृत्व स्पर्धा. त्याचा विषय आहे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले कोण आहेत तू सांग. असं कोणतं महान कार्य केलं त्यांनी मला नाही अरे मुलांना ज्यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला त्या सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले तुम्हाला माहिती नाही. मी सांगते. महान ज्योतिबा फुले यांनी समाजाला स्त्री पुरुष समानतेचा वसा दिला. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला शोधून काढले आणि त्यांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती 8 पोवाडे केले आणि त्यांच्या आयुष्यावरती आयुष्यावरती ही सगळी कहाणी होती त्यांनी सादर केली. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली. आता कळलं तुम्हाला ज्योतिबा फुले कोण होते? सावित्रीबाई फुले या भारत देशाच्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक होत्या. त्यांनी महिलांसाठी सामाजिक न्याय करण्यासाठी खूप कष्ट सहन केले. त्यांच्या माती आणि शेण फेकले जात होते तरी पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी विधवा स्त्रियांसाठी वसतिगृहाची सोय केली आणि विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळवून दिला. देशोपण ही प्रथा किती अमानवीय आहे हे जगाला बदलून दिले. आज काय विषय आहे अहो ताई, आज आमच्या बाबासाहेबांची जयंती आहे ना. बाबासाहेब हे काही एकाचे नाही आहे. त्यांनी देशातील सर्व जाती पंथातील लोकांच्या उन्नतीसाठी काम केले आणि सर्व भारतीय स्त्रियांना हिंदू कोड बिलामधून समान अधिकार मिळवून दिले. शेतकऱ्यांना मजुरांना कामगारांना त्यांचे शेतकऱ्यांना कामगारांना मजुरांना अधिकार मिळवून दिले. तसेच जगासाठी कार्य केले आहे आणि जगाला सर्वात देऊन खूप मोठी शासन मानलेली आहे. यावर्षी तर 192 देश मिळून यावर्षी तर 192 देश मिळून बाबासाहेबांची जयंती साजरी करणार आहे. याचे श्रेय राजाजी शाहू महाराजांना जाते. त्यांना जेव्हा कळले की अमेरिकेहून आंबेडकर नावाचा एक मुलगा
अमेरिकेहून आंबेडकर नावाचा एक मुलगा शिक्षण घेऊन परत आला आहे, तेव्हा ते स्वतः बाबासाहेबांच्या घरी गेले आणि त्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली. भगव्यात जात नाही, हिरव्यात जात नाही, भगव्यात जात नाही, हिरव्यात जात नाही, माझा इमान कुठे आहे, जाती जातच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्धांचे, फुले दासगुप्त फक्त माळ्यांचे, शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे. आपण यांना जातीने स्वीकारणार आहोत की विचारांनी स्वीकारणार आहोत, हा खूप मोठा प्रश्न उभा आहे. पण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु ज्योतिबा फुले, ज्योतिबा फुलेंचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे आहे विचारांचं नातं. म्हणून त्यामुळे शील जे आहे त्याचा आपण पाठांतर मनन चिंतन वाचन करणं खूप गरजेचं आहे. आजच्या पिढीने ते पूर्ण करणे गरजेचं आहे. आणि जे ज्यांना जे विद्यार्थी आहेत त्यांनी नवीन स्टुडंट आहेत त्यांनी थोडंफार प्रमाणात वाचन करावं. त्याच्या विनयामध्ये जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, रविवार जन्मदिन जर पाळला गेला तर या सत्संगांचे पठण व्हायला पाहिजे, त्याचं विश्लेषण करून सांगण्यात आलं पाहिजे, जेणेकरून माणसा धर्म लागू होणे. आणि धर्म याचा अर्थ बाबासाहेबांना असा अभिप्रेत होता की प्रत्येकाने बौद्ध धर्म
तर गौतम बुद्धांना नुसत्या माणसाच्या कल्याणासाठी नाही तर